जय गुरु. पण चौथा पाठ संपवला आहे. तुम्ही थोडी थोडी रिव्हिजन सुरू करा आता पहिल्या दुसऱ्या पुस्तकापासून, आणि काही अडचणी आल्या तर ग्रुपवर टाकत जा, म्हणजे मग तेव्हा चर्चा करता येईल. आज आपल्या ह्या पाठाची सुरुवात जी आहे पाचव्या, त्या इकारांत शब्द दीर्घ इकारांत नदीपासून आहे. तर ह्याच्या आधी आपण ह्रस्व इकारांत बघितलेलं आहे, मती. तर नदी आणि मती याची आपण थोडी तुलना करू की दोन्हीमध्ये काय फरक होतो. प्रथमा विभक्ती मतीमध्ये म्हणजे ह्रस्व इकारांत एक वचन मती ही, द्विवचन मती म्हणजे दीर्घमती, आणि बहुवचन मतयः. आणि दीर्घ इकारांत नदीमध्ये एक वचन नदी, द्विवचन नद्यो, बहुवचन नद्यः. यामध्ये फरक आहे. एक वचनामध्ये मतीही होतं, इथे नदी आहे आपली, इथं विसर्ग नाही. द्विवचन मध्ये मती दीर्घमती आहे, आणि इकारांत दीर्घमध्ये नद्यो, नदी, नद्यो, मती ही मती. आणि बहुवचनामध्ये मतयः आणि नद्यः. म्हणजे इथे हे नद्य, द ला य जोडलेलं आहे, अर्ध द. हे मतयः, त पूर्ण, य पूर्ण. ही झाली प्रथमा विभक्ती. म्हणजे हे कर्ता म्हणून जेव्हा वापरता येईल तेव्हा. द्वितीयामध्ये कर्म एक वचन मतीम, आणि इकारांत दीर्घमध्ये नदीमध्ये एक वचन नदीम. मतीम, नदीम, म्हणजे सारखंच आहे, फक्त हलंत म लागला शेवटी. द्विवचन मध्ये मती आणि नद्यो, म्हणजे प्रथमा द्विवचन आणि द्वितीय द्विवचन एकच आहेत, मती, नद्यो. बहुवचनामध्ये द्वितीयमध्ये मतीही आणि नदीही, दोन्ही दीर्घ आहे. मतीही पण दीर्घ आहे आणि नदीही पण दीर्घ आहे. हे जरा द्वितीय म्हणजे या ठिकाणी मतीने, मतींनी, दोन मतींनी, नदीने, दोन नद्यांनी, सगळ्या किंवा अनेक नद्यांनी, याकरता. तृतीय विभक्तीमध्ये एक वचन मत्या आणि एक वचन नद्या, हे सारखंच आहे. द्विवचन मतीभ्याम, द्विवचन नदीभ्याम, दोन्ही सारखंच आहे. बहुवचन मतीभीही, नदीभीही, सारखंच आहे. म्हणजे तृतीय विभक्तीमध्ये म्हणजे मतीने, नदीने, दोन मतींनी, दोन नद्यांनी, अनेक मतींनी, सर्व मतींनी, आणि अनेक नदींनी, सर्व नदींनी, याच्याकरता असलेली विभक्ती संस्कृतमध्ये सारखीच आहे. चतुर्थीमध्ये एक वचन मत्यै किंवा मतये, पण इथे नदी करता नद्यै. द्विवचन मतीभ्याम, द्विवचन नदीभ्याम, बहुवचन मतीभ्याः, बहुवचन नदीभ्याः. एक वचनामध्ये फरक एवढंच आहे. चतुर्थीमध्ये मत एक जास्तीचं यामध्ये आहे, आणि द्वितीयामध्ये तृतीया, चतुर्थी आणि पंचमी तिन्ही सारखंच आहे, मतीभ्याम आणि नदीभ्याम. म्हणजे मतीने, दोन मतींनी, दोन मतींसाठी, दोन मतींपासून, किंवा दोन नदींनी, दोन नदींसाठी, दोन नदींपासून, याकरता असणारी विभक्ती सारखीच आहे, नदीभ्याम, मतीभ्याम. पंचमी मत्यः, मतेः, नद्यः, मत्यः, नद्यः, फक्त मते हे वेगळं आहे, सारखंच आहे. मतीभ्याम, नदीभ्याम सारखंच आहे. बहुवचन मतीभ्यः, नदीभ्यः सारखंच आहे.
म्हणजे पंचमीमध्ये दोन्हीची रूप सारख्याच पद्धतीने चालतात. षष्ठीमध्ये मत्यहा, मतेहे, नद्यहा, म्हणजे दोन्ही पंचमी आणि षष्ठी सारखंच आहे. मत्यहा मतेहे, नद्यहा नदेहे, नद्या. द्विवचन मध्ये मत्योहो, नद्योहो, दोन्हीमध्ये सेम पॅटर्न आहे. बहुवचन मध्ये मतीनाम, नदीनाम, नदींचे, अनेक नदींचे, अनेक मतींचे, दोन मतांचे मत्योहो, दोन नद्यांचे नद्योहो, एका नदीचे मत्यहा, एका मतीचे मत्यहा, एका नदीचे नद्यहा. सप्तमी मत्याम, नद्याम. त्याच्यामध्ये षष्ठी सप्तमीमध्ये एक मतौ एक वाढलेले यामध्ये. द्विवचन मध्ये मत्योहो, नद्योहो, बहुवचन मतीषु, नदीषु. साधारण सेम पॅटर्न आहे, फक्त मत्यो मतौ एकच एक्स्ट्रा आहे. आणि संबोधन हे मते, हे नदी, हे मती, हे नद्यो, हे मतयः, हे नदया. म्हणजे एक वचनामध्ये फरक आहे. हे मते, हे नदी नाहीये, ही नदी. आणि ते दी जे आहे ते स्वधी, दीर्घ नाही. तर हे अशा प्रकारचं तुलनात्मक दोन्हीचं आपण बघितलेलं आहे. याच्यावर कोणाला काही ऑब्झर्वेशन आहे? आपण पाठाकडे जाऊया. मग पुढे केव्हा तुम्हाला काय वाटलं तर आपण परत चर्चा करू. दिसतंय ना हे स्क्रीन? हो सर. प्रथमा हो सर. नदी नद्यो नद्यः, द्वितीया नदीं नद्यो नदीः, तृतीया नद्या नदीभ्यां नदीभिः, चतुर्थी नद्यै नदीभ्यां नदीभ्यः, पंचमी नद्यः नदीभ्यां नदीभ्यः, षष्ठी नद्यः नद्योः नदीनां, सप्तमी नद्यां नद्योः नदीषु, संबोधन नदी ह्रस्व, नद्यौ नद्यः. आता हे नदी हा एक रिप्रेझेंटेटिव्ह नाम झालं, हे याच्या विभक्ती झाल्या. अशा स्त्रीलिंगी दीर्घ इकारांत काही शब्द आहेत की त्याचा जे विभक्ती चालणार आहे अशाच प्रकारे चालणार आहे. कोणते कोणते शब्द आहेत ते? हे शब्द आहेत ते. अटवी म्हणजे जंगल, कौमुदी म्हणजे चांदणी, आडकी म्हणजे अरहर म्हणजे हरभर आहे ना, हरभऱ्याची डाळ, असी पुत्री म्हणजे सुरी. सॉरी सर. हा अरहर काय? की म्हणजे तुरीची डाळ. तुरीची तुरीची का? डाळ. तुरीची का? हा ओके हा ओके, हा. ते मला कन्फ्युज माहिती नाही. मी तो हा, आडकी म्हणजे तुरीची डाळ का? ओके. असीपुत्री म्हणजे सुरी, वाहिनी म्हणजे सेना, आणि आणिकिनी म्हणजे पण सेना. कादंबरी म्हणजे, आता कादंबरीचं एकदा मध्ये एक मी टाकलं होतं छोटस माहिती त्यातली. एका वृक्षाच्या फळापासून ते केलं जातं आणि त्या दारूला कादंबरी म्हटलं जातं. आणि कादंबरी नावाचं एक काय म्हणतात त्याला, एक टिपिकल असं गूढ कथा आहे ती एक. त्यामध्ये अनेक जन्मांमध्ये या गोष्टी होत राहतात. तर ती कादंबरी म्हणजे याचा अर्थ एक प्रकारची दारू. कामिनी स्त्री, नगरी शहर, कर्तरी म्हणजे कात्री, कांची, कांची याचं त्यांनी तगडी दिलंय, त्या कंस दिलंय कटिभूषण स्त्रियांचं, म्हणजे आपण कंबरपट्टा म्हणतो तसं असेल ते. स्तंभ हा म्हणजे स्तंभ, ते संपलं हे. हे कांची, कर्तरी, नगरी, कामिनी, कादंबरी, आणिकिनी, वाहिनी, असीपुत्री, आडकी, कौमुदीन, आटवी. हे जे इकारांती आहेत ह्यांच्या विभक्ती नदीप्रमाणे चालतात. आणि बाकी काही शब्द दिलेत त्यांनी, स्तंभ हा, स्तंभ, संभ्रम हा. तर संभ्रम हा आपण मराठीमध्ये संभ्रम म्हणजे असं गोंधळलेली अवस्था घेतो, इथे याने घबराहट घेतले, साधारण तोच मिनिंग आहे. संभावित,
तर संभावितचे मराठीमध्ये वेगळा अर्थ घेतो आपण. संभावित म्हणजे पॉसिबिलिटी असलेले, संभावना आहे असे, किंवा संभावित म्हणजे एका वेळेला ढोंगी आहे असा पण अर्थ घेतला जातो. तर इथे सन्मान केलेला संभावित, संभावित हा, संभार हा तयारी, विषण्ण हा उदास, हा मराठीमध्ये पण आहे. विविक्त हा एक शब्द वेगळा आहे, एकांत. राजपथ हा माहिती आपल्याला. मोघ व्यर्थ. मृगया शिकार. बाढम अच्छा ठीक छान असं. प्रवृष्ट प्रसन्न आनंदी. तर हे काही शब्द, काही क्रियापद, काही विशेषणं आपल्याला या पाठामध्ये अभ्यासाकरता आहे. सर आपण मराठीमध्ये जंगल हे नपुसकलिंगी असं ते जंगल म्हणतो, हा मग ते जंगल, संस्कृतमध्ये ते हा. स्त्रीलिंगी येत आहे का? हो हो स्त्रीलिंग. असं खूप आहे असं, म्हणजे त्यातले ते लिंग आणि मराठीमध्ये नाही मॅच होत तसे, बरेचदा फरक आहे. बहुधा इकारांती हे संस्कृतमध्ये स्त्रीलिंगीच जास्त आहे. आता काही क्रियापदं दिली त्याने इथे. त्या क्रियापदामध्ये त्यांनी 3 ग्रुप केलेत: परस्मैपदी, आत्मनेपदी आणि उभयपदी. याचा काही शब्द, काही क्रियापदाचा आपण याच्यापूर्वी अभ्यास केलेला आहे. आणखी इथे 5 दिले आपल्याला त्यांनी, आणि 3 आत्मनेपदी आहेत आणि बाकी मोठं 10 असतील. 3 आणि 3 6 आणि 3 आणि 1 10. 10 क्रियापद उभयपदी आहेत. परस्मैपदी कोणती बघू आपण. इश इच्छती, इच्छा करणे. पृच्छ पृच्छती, विचारणे. विश विशती, प्रवेश करणे. ते विश म्हणले की आपल्याला एकदम ते इंग्रजीमधला विष आठवतं. विश म्हणजे प्रवेश करणे. तर प्रविशती म्हणतो आपण त्याला, प्रवेश प्रवेश करतो आपण. तर प्रवेश, ह्या विश पासून प्रवेश आलाय ते. स्पृश स्पर्श करणे. सृज म्हणजे तयार करणे किंवा जन्माला घालणे, सृजन करणे. तर हे 5 जे आहे ते परस्मैपदी आहेत. ईश नेहमी इच्छते होईल, पृच्छ नेहमी पृच्छते होईल, विश नेहमी विशती होईल, स्पृश नेहमी स्पृशती होईल, सृज नेहमी सृजती होईल. ईश कधी इच्छते होणार नाही किंवा सृजते होणार नाही, स्पृशते होणार नाही. याच्या उलट खाली जे येते लज्ज, लाजणे किंवा लज्जित होणे, लज्जते, हे कधी लज्जती होणार नाही. आद्र आद्रीयते, आदर करणे. आता हे आद्रच अपभ्रंश होऊन आदर झालं. ते आद्र आद्रीयते, आदर करणे. आणि ध्रुव ध्रुव ध्रियते असं म्हटलं जातं. ध्रुवचे काही अजून वर्षन्स पण आहे, पण ध्रुव ध्रियते हे जास्त कॉमन आहे. ध्रुव ध्रियते धारण करणे. हे 3 आपल्याला इथे अभ्यासाला आत्मनेपदी आहेत. लज्ज, आद्र, ध्रुव यापासून लज्जते, आद्रियते, ध्रियते. इच्छती, पृच्छती, विशती, स्पृशती, सृजती. आणि लज्जते, आद्रियते, ध्रियते. आता इथे उभयपदी आहे. उभयपदी हेच थोडंसं किचकट बनतं, की हे दोन्हीही परस्मैपदी पण आहेत आणि आत्मनेपदी पण आहेत. यामध्ये त्यांनी संकेत सांगितलाय तो असं की जेव्हा या क्रियापदाचा परिणाम हा फक्त कर्त्यावरच होतो, स्वतःवरच होतो, त्यावेळेला आत्मनेपदी क्रियापद वापरायचं. आणि जेव्हा कर्ता सोडून इतरांवर सुद्धा होतो तेव्हा परस्मैपदी. जसं पावसात भिजला, थंडी वाजली, उन्हात गेला, हे सगळ्यांना कॉमनच आहे, तर त्या ठिकाणी परस्मैपदी. पण जेवला, स्वतः जेवला एकट्यापुरता, त्याचा काही दुसरा परिणाम होत नाही, ते आत्मनेपदी. नांगर चालवला, जर हे अनेकांकरता नांगर चालवला असेल शेतांकरता, तर ते कृषती, नाही तर कृषते, स्वतः एकट्या करता असेल.
कृषती कृषते, नांगर चालवणे. क्षिपती क्षिपते, फेकणे. तुद तुदती तुदते, दुःखी होणे. मुंचती मुंचते, सोडणे. म्हणजे बांधलेलं असतं त्याला मोकळं करणं म्हणजे मुंचती किंवा मुंचते. स्वतःला सोडलं तर मुंचते, दुसऱ्याला सोडलं तर मुंचती. दिश, आता दिश वरून दिशा असं पण नाव बनतं, पण इथे क्रियापद दिश जे आहे त्याचा अर्थ बोलणे. दिश, दिशती, दिशते. नुद, नुदती, नुदते, म्हणजे एखाद्याला प्रेरणा देणे, प्रेरणा करणे. मिलती मिलते, भेटणे. मिलिष्यामी म्हणतो आपण, पुनर्मिलिष्यामी. तसं भेटणे. लिप, त्यापासून लिंपती लिंपते, म्हणजे लेपन करणे. विद, त्यापासून झालं विंदती विंदते, प्राप्त होणे. आणि सिंचती सिंचते, हे सिंच पण आहे. किंवा सिंचती आणि सिंचते म्हणजे सिंचन करणे. तर ही क्रियापद 10 दिली आपल्याला. हे दोन्हीही पदामध्ये चालतात, परस्मैपदी, आत्मनेपदी. याचा निर्णय करणं हे थोडंसं अवघड जातं, पर्टिक्युलर जेव्हा आपल्याला हिंदीमधून संस्कृतमध्ये भाषांतर करायचं असतं तेव्हा. तर शॉर्ट टर्म मध्ये परीक्षेचा अभ्यास म्हणून जर घेतलं तर पुस्तकात जी वाक्य आहेत ती वाक्य लक्षात ठेवायची की हे वाक्य कशा प्रकारे केलं गेलेलं आहे. जसं जसं आपला अभ्यास वाढेल तस तसं आपल्याला मग ते जमायला लागतं की हा नाही, इथे हे क्रियापद वापरलं पाहिजे, इथे हे परस्मैपदी आहे किंवा आत्मनेपदी आहे. आपण बघूया काय आहे त्यामध्ये पुढे. इथपर्यंत कोणाला काही सांगायचंय? तर हा कर्ष कृष म्हणजे हल चलना, हा हा आणि कर्ष म्हणजे आकर्षण आहे ते का? आकर्षण हा हा आकर्षण आकर्षण, घेण्याचं. हो, आकर्षण आणि कृष हा, हे पण दोन्ही आता वेगळे. नेहमी कन्फ्युजिंग होतं ते कृष हा आणि हा कर्ष हो हो असं, हो, बरोबर आहे. म्हणून कन्फर्म या केलं कर्ष फक्त. पासूनच आकर्षण तयार झालंय. हा, हम्म, हे लक्षात ठेवण्याकडे झालं तर ते आकर्षण, कर्ष आणि ही कृषी दोन्ही वेगवेगळे आहेत. सर इथं कृष हा धातू आपण आत्मनेपदी कसं काय चालवणार? कारण नांगरणं हे कायम शेतीसाठीच असणार ना, मग ते हो ना, स्वतःसाठी असं आत्मनेपदी स्वतःसाठी कसं म्हणजे काय? स्वतःच्या शेतावरती असं अच्छा. केलं तर, अनेकांच्या करता केलं तर मग कृषते. शहरामध्ये म्हणजे काय असं आधी कोण, एक वाक्य आहे पुढे काहीतरी कसं की सगळ्यांसाठी काय करतो आणि मग स्वतः आधी तो गावातला प्रमुख माणूस आहे तो मग कृषते. ओके. ते जेव्हा सगळ्यांच्या करता सामूहिक कामा करता होतं ते कृषते. एकट्या करता होईल त्यावेळेला तो आपलं आपलं करतो ते कृषते. एखादा फेकतो काही दगड वगैरे ते क्षिपते किंवा क्षिपती अदरवाईज. थोडस आहे, कन्फ्युजिंग आहे, तो निर्णय घेणं थोडस अवघडच आहे. आता ही वाक्य आपण घेऊया एक एक. राजेंद्र कोलेकर साहेब. अहम धनमिच्छामि. हम्म, धनम इच्छामि, मी धन इच्छितो. हम्म. असं एकदम सोपं आहे. त्याचा उद्देश हम्म. एवढाच आहे की सोपं, एका कमी शब्दामध्ये अर्थ कसा जास्त द्यावा. मला धनाची इच्छा आहे, हे कसं सांगणार आपण की अहम धनम इच्छामि, मी धन इच्छितो असं ते म्हणतात की मला धन शोधायचंय, जायचंय, पाहायचंय, बाकी गोष्टी न बोलता इच्छितो, इच्छामि, धनम इच्छामि, एवढ्या एका अहम सुद्धा नाही म्हटलं चालतं. त्वम किम इच्छसी, अहम धनम इच्छा. एवढ्या एका वाक्यामध्ये, एका शब्दामध्ये सुद्धा आपण कम्युनिकेट करू शकतो. मराठीमध्ये सुद्धा आपण खूप वेळा करतो असं. शुभदा कुलकर्णी. हो सर. किम त्वम आणकचतुष्टयम् इच्छसि, काय तू 4 आणे इच्छितोस? हम्म,
आता हे मराठीमध्ये भाषांतर करता येतं त्यामुळे सोपं आहे आवडत असते. किम त्वम आनक चतुष्टयम. हे यातलं जे टिपिकॅलिटी आहे की चतुष्टयम आनक आणे 4 आणे हे कसं म्हणणार तर आनक चतुष्टयम इच्छसी. इच्छसी तर ठीक आहे त्वम इच्छसी मध्ये येऊन जाईल ते. आता हे आपण मराठीमध्ये असं कधी म्हणत नाही की तुला आपण 4 आणे पाहिजे का तुला हवेत का असे म्हणतो आपण. इच्छितोस हा शब्द कधी असेल किंवा तरी माहित नाही मला पण असं ऐकवत नाही किंवा वाचनात पण नाहीये. पण संस्कृत मधून भाषांतर करताना निदान ह्या परीक्षा करता तरी किम तुम इच्छसी इच्छितोस असंच होईल ते. ओके अपूर्वात आहे. सह पाषाणम क्षिपती. हम्म, तो दगड फेकतो. हम्म. तर हे सगळे आपण जर बघितलं तर हे इच्छामी इच्छसी क्षिपती हे सगळे कसे परस्मैपदी आहे. आता पुढचं कसं आहे ते किमर्थम त्वम तुदसे. तू दुःखी का होतोस. आता खरं म्हणजे आपण विचार केला तर अहम धनम इच्छामी असा विचार केला तर काय हे माझ्या पुरतच आहे. मग हे आत्मनेपदी का नाही. कारण इच्छा जे आहे ते परस्मैपदी आहे. काही क्रियापद स्पेसिफिकली परस्मैपदी आहे. आपल्या सध्या मर्यादित असल्यामुळे आपण जास्त खोलात जाणार नाही. हे जेवढे आहेत एवढेच आपण लक्षात ठेवायचे. त्यामुळे इथे सगळे जे आहेत ते इच्छसी इच्छामी क्षिपती सर मग नाही ही जी वरती दिलेली जी आहेत परस्मैपदी आणि आत्मनेपदी मग ती कधीच म्हणजे आता हे ईश जो आहे तो कधीच आत्मनेपदी नाही चालणार नाही होणार का तो मग? कधी. हा इच्छा ते आणि होणारच नाही. आत्मनेपदी जी क्रियापद दिली ती कधी हा परस्मैपदी मध्ये नाही नाही होणार ती. हा चालणार. अच्छा. स्पेसिफिकली तशीच. आणि हे मात्र इथे आता क्षिपती बघायचे. पण मग क्षिपती काढून बघू इथे काय सह पाषाणम क्षिपती. तो दगड फेकतो. तर तो दगड फेकतो याचा परिणाम कोणावर होईल. एक तर तो कुठल्या गोष्टीकरता फेकतो कुठेतरी फेकतो एखाद्या वस्तूवर एखाद्या जागेवर. म्हणून त्यांनी काय केलं इथे शब्द कोणता वापरला क्षिपती परस्मैपदी वापरला. या ठिकाणी क्षिपते म्हणजे ह्याचा स्वतःवरती जर परिणाम झाला असता काही त्याने दगड घेऊन आपल्या डोक्यावर मारून घेतला तर ते क्षिपते झालं असतं. त्याने घेऊन तो फेकला. फेकला म्हणजे काय की त्याची परिणाम जो आहे त्याच्याशिवाय आणखी कुणावरती तरी झाला किंवा होईल किंवा होऊ शकतो. म्हणून त्याने इथे क्षिपती घेतली. तर हे जे आहे तुदती किंवा तुदते दुःखी होणे. तर दुःखी होणे ही प्रक्रिया त्याच्या वागण्यामुळे स्वतःपुरती आहे का दुसऱ्यांना पण आहे. जेव्हा तो येऊन एखादी दुःखी गोष्ट सांगतो आणि अनेकांवर परिणाम होतो त्यावेळी ते तुदती. आणि ज्याचं दुःखी होणं स्वतःवरतीच अवलंबून आहे त्याच्यापुरतंच आहे ते. परीक्षेत नापास झाला आणि दुःखी झाला तर तुदते. असंच मुंचती किंवा मुंचते. जर त्याने स्वतःला बांधून घेतलं सोडलं तर मुंचते. दुसऱ्याला सोडलं तर मुंचती. अनेकांना सोडलं तर मुंचती. स्वतःशी बोलला तर दिशते. इतरांशी दुसऱ्याशी बोलला दिशती. स्वतःला प्रेरणा दिली स्वप्रेरणा नुदते. दुसऱ्यांनी नुदती. असंच मिळते मिळती. तर स्वतःला मिळते कसं होईल ते माहित नाही मला पण शब्द आहे तसं. म्हणजे लिंपते आपण आपल्या कपाळाला काय लावून घेतलं अंगाला काय लावून घेतलं झोपडलं लिंपते. अनेकांना किंवा दुसऱ्याला झिंपडलं किंवा चोपडलं तर लिंपती. स्वतःपुरतं स्वतः मिळवलं विंदते. स्वतः काहीतरी केलं आणि दुसऱ्याला काहीतरी मिळालं त्यामुळे ते विंदती. सिंचते स्वतःला कसं सिंचन करणार माहित नाही पण सिंचन झाडाला असणार कुठल्या तरी पण सिंचते आहे क्रियापद आणि सिंचती पण. ते बहुतेक सिंचती म्हणजे सिंचतीच उपयोग होईल. सिंचते आलं कुठं तर बघू आपण. तर इथं त्यांनी सर दिलं इथं हे मिल जो धातू आहे तो मराठीत त्यांनी मिळवणे किंवा मिळणे असं केलंय आणि विद
धातू आहे तो प्राप्त होणे. मग मिळवणे आणि प्राप्त होणे हे ऍक्च्युली ना मिळणे म्हणजे काय म्हणतात त्याला, भेट होणे या अर्थानेच जास्त आहे. अच्छा मिलित मेल, हा अच्छा हा मेल होणं. ओके. विंद म्हणजे मिळणे, म्हणजे आपण भेटूत मिळूत. मिलन, मिलन म्हणजे त्यांची भेट झाली. हा. बातम्यांमध्ये बरेचदा असतं ते. तर किमर्थम त्वम तुदसे, तुद कुठे गेलं, हे इथे दोन्ही आहे. तुदती पण आहे, तुदते पण आहे. तुदसी पण होईल, तुदसे पण होईल. इथे काय घेतलंय, तू किमर्थम तू त्वम तुदसे, तू दुःखी का होतोस, म्हणजे हे दुःखी होण्याची क्रिया त्याची स्वतःची स्वतःवर आहे, त्यामुळे ते आत्मनेपदी. तर पुढचं घेऊ आपण. तर हे सुरेखा नाही कळलं तू, नाही हा हे नाही कळलंय मला आधी. तू का तुदसे दुःखी होतोस ते? हा हा तर म्हणजे आता ह्याने विचारलं त्याला, कोणीतरी विचारलं की तू दुःखी का होतोस. हा दुःखी कोण झालाय, तो झालाय स्वतः, म्हणजे समोरचा जो आहे हो तो. हा. पण तिथे पुन्हा तुदती आणि तुदती आणि तुदते असं दिलेलं आहे ना, पण नाही आपल्याला नाही हे त्वमला तुदती नाही लावायचं. नाही नाही, हे नाही, तसं नाही. हे 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 फक्त तुदती तुदते हे जे आहे ना, याला प्रत्येक हम्म. ते तसं लागणारच. त्या ठिकाणी सहचं वेगळं, त्वमचं वेगळं, अहमचं वेगळं. अहम तसं तो लागणारच आहे ना म्हणजे. हा ते तर आहेच आहे. हा सगळं मला तेच हे 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 कन्फ्युज मला रिप्रेझेंटेटिव्ह त्याच्याकरता आहे झालं. फक्त. हा, हा 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 ठीक आहे. अहम लज्जामी हा हा येतो ना, अहम लज्जे होईल माझ्या होय. ठिकाणी. जसं हे हम्म. लज्जते आहे ना आत्मनेपदी, हा हा त्या ठिकाणी हा अहम लज्जे होईल. अहम आर्द्रे, ओके. अहम काय ध्रिये, असं एकारांती होईल. हा काय? ओके, पुढचं तुम्हीच घ्या सुरेखाताई. हा. सहा स्तेनम पाशात मुंचती, हम्म. म्हणजे त्याने, स्तेनम म्हणजे सर चोर 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 का? चोर, हा. अं, ते ना म्हणजे म्हणजे ते चोराला त्याने पाशातून पाशातनं म्हणजे मोकळे केले. बांधलेलं असेल हम्म. त्यातून त्याची सुटका सोडून. केली. हम्म. म्हणजे त्यांनी स्वतःवरती पाशात परिणाम नाही म्हणजे झाला, चोरावरती परिणाम हा झाला त्या कृतीचा, मुंचती म्हणून म्हणून मुंचते. मुंचती. हा, त्यांनी स्वतः स्वतः सोडले पण असते हात पाय त्याचे, तर मुंचते झालं असतं. हा हा. हा पण अजून काही तुम्हाला बोलायचं काही? स्नेहलताई. शिक्षकः बालकं प्रश्नं पृच्छति. हम्म. शिक्षक मुलाला प्रश्न विचारतात. हम्म. विचारतो. हा, विचारतो म्हणजे आपण आदरार्थी म्हणतो म्हणून विचारतो. पण तसं लिहिलं तर चालेल का? हो, चालतं. हां. तर हे तर पृच्छती घेतलं. पृच्छती का घेतलं की शिक्षक आणि बालक, शिक्षकांच्या बोलण्याचा परिणाम बालकावर आहे, म्हणून पृच्छते नाही आहे. आणि पृच्छ हा धातू आहे कुठे, आहे का नाही इथे? हे इथं परस्मैपदी आहेत, तो नाहीतरी बदलणारच नाही. पृच्छती म्हणजे शिक्षक हा स्वयं पृच्छती म्हणलं तरी चाललं असतं, ते पृच्छती झालं असतं ते. असंच पुढचं. सुनंदा मॅम. हाँ सर। अहम त्वाम कुशलम पृच्छामि। मी तुझे क्षेम कुशल हा, लिहिले ते क्षेम विचारतो. आहे, चालेल ना, क्षेम म्हणा, कुशल म्हणा. कुशल विचारतो, तो म्हणजे तुला, तुझे घेतलं त्याने तुला. ओके, नको, अहम त्वाम कुशलम पृच्छामि, तर हे सुद्धा परस्मैपदीच आहे, कारण पृच्छ धातू हा परस्मैपदी आहे. पृच्छती पृच्छामि. असं स्पृश धातू कुठे आहे, तो सुद्धा परस्मैपदी आहे. माधुरी कुलकर्णी मॅम. उष्णं जलम स्पृश्यामी, हे म्हणजे पण काय? परत मी हा, म्हणजे अध्यारोप, मी गरम पाण्याला स्पर्श करतो. करतो, राईट. ओके. स्पृश्यते उष्णम वे जलम स्पृश, परस्मैपदी. परस्मैपदी आहे. हो. ओके. रवींद्र जोशी साहेब.
ईश्वरः विश्वं सृजति. हम्म ईश्वर विश्वाला सृजन करतो किंवा विश्वाचे सृजन करतो. हम्म. हे विश्वम लिहिलं म्हणून विश्वाला घ्यायचं, द्वितीय घेतलं म्हणून विश्वाला. हा, विश्व नॉर्मली आपण बोलताना मराठीत विश्वाचेच म्हणतो. अद्वितीय. हा, हा. कर्म घेत सृजन काय करतो केलं म्हणजे तर हम्म. हा, कोणाचं तयार केलं तर विश्वाचं. तयार करतो, जन्माला घालतो, वाढवतो. ईश्वरा विश्वम सृजति. येस, ओके. गिरीश देशपांडे साहेब. हा. त्वम कस्मात लज्जसे. हम्म. त्वम म्हणजे तू, हम्म. कस्मात म्हणजे हा, कशाबद्दल, कशासाठी? हा. कशाची, हम्म. लज्जसे म्हणजे लाज, तू लाजतोस तू किंवा का लाजतोस? बाळगतोस. तू कशात लाज हा, बाळगतोस? तू कशाला लाजतोस. तू जर कुठे येतो, लज्ज हा आत्मनेपदी आहे. लज्जते म्हणून इथे लज्जसे, तो म्हटल्यामुळं लज्जसे. हम्म. त्वम कस्मात लज्जसे, तू कशाची लाज बाळगतोस? तू कशाला लाजतोस? तुला कशाची लाज? हे कस्मात कुठलं रूप आहे त्याचं? अं, कस्मात सप्तमीच आहे ते. कशात लाज? ओके. सप्तमी. किमचं आहे का? हा, किमचं आहे का ते? किमचं. किमचं आहे का? किमचंच आहे ते. हम्म. सप्तमी का पंचमी ते बरोबर. पण कशाची असं नाही, कशापासून लाजतो असं पण नाही, कशापासून लाज आहे अकस्मात. बघूयात कशा किती कोणती विभक्ती आहे ती. ओके, पद्मजा मॅम. सर एक विचारू का? रामः हा बोला, कोण बोलतोय आधी? काय विचारू का म्हटलं कोणतरी? हा सर, मग हे कस्मात जे आहे ती देवात आपली पंचमी होते ना, तर मग देवापासून, मग तू नाही, हे मला कशापासून? नाही आठवावं लागेल. हे देवाप्रमाणे नाही चालत हे. नाही म्हणजे साधारण हा, प्रत्येक तेच नाही, पंचमी का काय म्हणजे बघावं लागेल ते. मला येतं आठवत नाही पटकन. अच्छा, म्हणजे मग ते कशापासून लाज बाळगतोस किंवा आहे ते किंमत, असं. कशापासून म्हणायचं, कशाची म्हणायचं, हा कशाची तेच. षष्टी होईल ते. तर नेमकी काय कथम आहे, म्हणजे कशाची कसे, विभक्ती? हा. कथम म्हणजे कसे ना. नाही, त्यांनी कथम वेगळं मॅडम, कथम. कथम वेगळं. हा, हे हा, कस्मत म्हणजे किम पासून होते, पण कितवी विभक्ती आहे म्हणजे काय नेमकं ते. म्हणजे संस्कृतमध्ये याचा अर्थ काय होईल, आपण मराठीमध्ये कशाची म्हटलं ते योग्य आहे का, हे मी बघून सांगेन तुम्हाला थोड्या वेळात, 5-10 मिनिटात. ओके, पद्मजा मॅम. हा. रामः वृक्षम जलेन सिंचती. म्हणजे राम आम्रवृक्षाला जलाने सिंचन करतो, म्हणजे पाण्याने सिंचन करतो. बरोबर. हे परस्मैपदी सिंचती, हे ऍक्च्युअली उभयपदी आहे, जसं आपण म्हटलं ते सिंच शेवटचं. पण नॉर्मली हे सिंचती जास्त वापरलं जाईल. सिंचते कसं होईल बघा, तर एखादं वाक्य आलं तर स्वतः सिंचन स्वतःवरती कसं करणार, स्वतःवरती परिणाम कसा करणार. तर हत्तीने त्याच्या सोंडेने स्वतःवरती पाणी ओतून घेणे. मग त्याला सिंचन म्हणता येईल का? ते ते आहे ते. स्नानाचा प्रकार होईल ना तो. नाही, बघावं लागेल. एखादं आलं तर बघू आपण, उदाहरण येईल कुठतरी इथे. आणि अजून कुठे वाचतात बघेन तर. सर ही कस्मात ही किमचीच आहे, पंचमी. पंचमीच आहे का? पंचमीच आहे. आणि म्हणजे पुल्लिंग आणि नपुंसकलिंग दोन्हीचे कस्मात ही पंचमीच आहे. दोन्हीमध्ये किमची. चालतं. हो, बरोबर आहे. सेम आहे. सेमच राहील ते. प्रथमा द्वितीय फक्त वेगळं असतं, बाकी सगळं सेमच आहे किंमत. मग ही कशाची स्ट्रिक्टली पाहायला गेलं तर मग कोणापासून सर? कशाला लाज बाळगतोस? कोणापासून कशाला लाजतोस? पण नाही होणार. नाही, कोणापासून कसं? किम म्हणजे कोण का कायच ना. हा, मग किम म्हणजे कोणच ना सर. नाही. हा, नाही, बघा तुम्ही सांगा, मला सांगा काय ते. नाही सर, कहा म्हणजे कोण आहे ना. हा, मग सर कहा म्हणजे कोण आहे ना. हो, बरोबर आहे ना. म्हणजे ते कस्मात म्हणजे कोणापासून येणार ना. मग तू कशापासून लाजतोस एवढंच विचारलं तर बरं. हा, लाजतोच पाहिजे. लाज बाळगतोस काही अर्थच नाही, बाळगण्याला काही अर्थ नाही. बाळगतोस या शब्दाला काही येत नाही नाहीये. नाही नाही नाही, कशापासून ओके झालं का आपलं हे?
तुम्ही कस्मात हो सर. कशा किम कोणापासून सर? म्हणजे कोण कोणापासून? कोण कुठून आलं हे? त्यापासून येणार. तुम्ही किम म्हटलात ना? कस्मात सर, किम किम प्रश्नार्थक सर्वनाम पुल्लिंग आहे, हो ना, पण पण त्याचं एक वचन कहा कौ असं आहे ना, म्हणजे कहा तो कोण आहे ना, म्हणजे मग कस्मात कोणापासूनच येईल ना. नाही, मी कन्फर्म करतो. मी तुम्हाला तसं सांगू शकत नाही मी. कारण ते एकदा बघितलं हा असं काय होतं हा लगेच निर्णय नाही घेऊ शकत. हे ठीक आहे, म्हणजे कसं की हे पंचमी असल्यामुळे कशापासून ठीक आहे हा. आणि लास्ट तोच ठीक आहे. तरी पण मी तुम्हाला हे बघून सांगेन. आम्र राम आम्रवृक्षम जलैन सिंचती, हे ठीक आहे. त्याचा काही इश्यू नाही. पुढे कोण आहे आता राहिल्यापैकी? रत्नप्रभा मॅम, पोहेकर मॅडम. वयम साफल्यम विंदामः, हा, म्हणजे आम्ही सफलता प्राप्त करतो. हे आठवतं का? विंदामह कसं झालं हे आठवतं? नाही आठवत. नाही ना. हा, वयम अगदी सुरुवातीचं आपलं वयम वगैरे असतं ना, आम्ही, हो, अहम, अच्छा. आवाम, वयम. वयम. वयम जे असतं त्याला ते विंदामह, शेवटी मह असतं ते क्रियापदाचं. म्हणून वयम साफल्यम विंदामह. विंदामह कुठून आलं हे? वयम आवाम. बघा, कुठे विंद कुठे दिसतं तुम्हाला इथे? विद. विद खालून म्हणजे दुसरं कुठे? हा, विंदती विंदते. हे प्राप्त प्रथम पुरुष होणं. घेतलं त्याने आणि हे उत्तम पुरुष मध्ये आलं हे विंदामह. वयम विंदामह. ओके. अजून कोण राहिलाय का त्यात ज्याचं नाही नाव घेतलं गेलं? अपूर्व ते झालंय का? हो हो झालं. ओके, मग आता पहिल्यांदा येऊ आपण. राजेंद्र कोलेकर साहेब. सह चंदनेन ललाटम लिंपते, हम्म. तो कपाळ चंदनाने लिंपतो. कपाळापेक्षा मग ते काय होतं की ललाटम म्हटलं की ते कपाळाला असंच व्हायला पाहिजे. सह चंदनेन चंदनाने लिंपतो. तर कारण इथे लिंपसे नाही होत का ते? मग सहा आहे ना, तर सहला काय होईल? लिंपसे नाही होत का? लिंपसे केव्हा होईल? त्वमला. सॉरी सॉरी सर, सॉरी. नाही सॉरी नाही, हे होतं सगळ्यांचं होतं ते. मला थोडे काय एक्सपर्ट नाही ना सगळ्या गोष्टीमध्ये. इव्हन आपण इंडिपेंडेंटली बोलायला जर गेलो ना एखादा वाक्य स्वतःशी जरी बोलायला ठरलं तरी ते हे चुकतंच क्रियापद. ते काहीतरी गडबड होतेच. होतेच ते. हा, ओके. माधुरी कुलकर्णी मॅम. लता वृक्षेण मिलती. लता म्हणजे वेल झाडाला मिळते. आता हे मिलती. मिळते म्हणजे काय? आता इथं आपण जर अर्थ काढला कसं होईल ते? लता वृक्षेण मिलती, मग त्याला वेढा घालला म्हणणार आपण का त्याच्या जवळ आली म्हणणार, कसं म्हणणार त्याला? पण ते जवळ वृक्षेण मिलती असा शब्द घेतला त्याने. भेट घेतली सर. लता हा, म्हणजे वृक्षेण मिलती, भेट घेतली दोघी. लता वृक्षाला मिळाली. मिळाली. हा, असं मिलती म्हटल्यामुळं वर्तमान काळ येतो, मिळते. आता इथे बघा पुढचं वाक्य बघा. पुढचं वाक्य तुम्हीच घ्या माधवताई. सायंकाले क मिलिष्यति. क्व तू सायंकाळी म्हणजे संध्याकाळी कुठे भेटशील? क्व म्हणजे कुठे का? क्व कुठे मिलिष्यसी म्हणजे कुठे भेटशील, भविष्यकाळ येतो.